राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही। कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही। पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे। 10 जानेवारी 2024 चा निर्णय हा लक्षात घेणं, याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे। कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार आहे। बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे 10वे परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहे, तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका, तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला। आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, पॉलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्य व्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे। भारत हा देश आपण जेव्हा पाहतो नकाशा तेव्हा त्याच्यावर लिहिलं असते पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया, तो सुद्धा पॉलिटिकल देश हा सुद्धा पॉलिटिकल अस्तित्व असलेला आहे। आणि त्यानंतर आपण आहोत सगळेजण नागरिक आणि मतदार, जे आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणं सुद्धा एक राजकीय संकल्पना आहे। त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाने प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने राजकारणाबद्दल बोललं पाहिजे। हा विषय तर संपूर्ण राजकारणाचा आहे की 10वे परिशिष्टच राजकारणाबद्दल आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण, आणि त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे। माझी जेव्हा उद्धव साहेबांची भेट झाली पहिल्यांदा ते म्हणाले की तुम्ही टीव्ही चॅनलवर आमची बाजू चांगली मांडता, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही आहे, तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात। पक्षांतर बंदी कायदा हे नाव आहे 10व्या परिशिष्टाचं। कोणीही सामान्य माणूस आज पक्षांतर बंदी कायद्याबद्दल जाणून आहे, त्याला माहिती झालं की पक्षांतर बंदी कायदा काय आहे, आणि त्यासाठी एकनाथ शिंदे, त्यांना फूस लावणारे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचे आपण आभार मानले पाहिजे की कायदेविषयक प्रबोधन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणलं। 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्याचं स्पष्ट नाव आहे पक्षांतर बंदी कायदा। पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्यासाठीचा कायदा असं काही त्याचं नाव नाही। या